नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण बातम्यांचा, मागोवा घडामोडींचा. जंतर मंतरवर जे काही घडतंय त्याचा एक व्हिडिओ प्रसारित झालेला आहे आणि आता स्वाभाविकच त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया येतील, उलटसुलट काही जण व्यक्त होतील, आपल्या भूमिका मांडतील. ह्याच्याशी एक जोडलेला विषय आहे तो FCRA, फॉरेन कंट्रोल रेग्युलेशन ऍक्ट. म्हणजे असं आहे की विदेशातून येणाऱ्या निधीवर, देणग्यांवर, पैशांवर निर्बंध असावा अशा प्रकारची भूमिका विद्यमान केंद्र सरकारने घेतलेली आहे आणि FCRA बिल 2026 संसदेत मांडलं जाणार आहे. त्याची चर्चाही सुरू झालेली आहे. आता आपल्या लक्षात असेल की गेल्या काही महिन्यात ज्या घटना घडतायत त्यात हे FCRAच्या ज्यावेळी सुधारणा येण्याची चर्चा सुरू झाली त्यातून काही मंडळी अस्वस्थ व्हायला लागलेली आहेत आणि त्यामुळेच FCRA सुधारणा विरोधक करत आहेत ठणाणा, असे आजचं चित्र आहे. ज्या अर्थी मंडळी हा कायदा आहे त्या अर्थी हा कायदा खूप जुना आहे आणि म्हणजे या पूर्वीच्या सरकारने सुद्धा अशा प्रकारचे निर्बंध घातलेले आहेत. याची का गरज लागते तर भारतात ज्या स्वयंसेवी संस्था काम करतात, आता एक लक्षात घ्या, या बहुतांश स्वयंसेवी संस्था या मिशनरी म्हणजे चर्च पुरस्कृत आहेत, काही डाव्या विचारांनी पुरस्कृत झालेले आहेत आणि या सगळ्याच ऑलमोस्ट सगळ्या विदेशीच निधीवर काम करत आहेत. 10 जुलैला आर्च बिशप संघटनेने गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्या भेटीत याच विषयावरची चर्चा केली. त्यात गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की आम्ही कुठेही कोणावरही बंदी निर्बंध घालत नाही. मुळात हेतू काय आहे तर ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातलं मधलं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्य प्रत्येकाला असलं पाहिजे, काम करताना असलं पाहिजे, परंतु स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही. मंडळी, स्वातंत्र्यापासून म्हणजे आपण स्वातंत्र्य मिळवल्यानंतर एक पाकिस्ताननी निर्माण केलेलं आव्हान, उभा केलेला धोका, ज्याचं वर्णन इस्लामिक जिहाद असं करतात, तो थेट उघडपणे दिसतो. पण दुसरं जे आहे ते मिशनरी आव्हान आहे, चर्च पुरस्कृत आव्हान आहे, जे धर्मांतराचं आहे. जबरदस्तीने आमिष दाखवून, फुटीची भाषा पेरून आणि वेगळ्या प्रकारच्या मानसिकतेतनं ही धर्मांतरणं देशभरात केली जातात. प्रामुख्याने ज्याला ब्रिटिशांनी आदिवासी नाव दिलेलं आहे अशा आदिवासी बहुल म्हणजे वनवासी क्षेत्रात या धर्मांतरणाचं प्रमाण अधिक आहे. आता ते तिथपर्यंतच मर्यादित राहिले असं नाहीये, तर काही शहरी भागातनं सुद्धा ही धर्मांतर होत आहेत. बरं, हे सगळीच मंडळी विदेशी असल्यामुळे हुशार, बुद्धिजीवी, पुरोगामी आणि सेक्युलर म्हणून ओळखले जातात. म्हणजे हे जणू काही करतच नाहीत अशा प्रकारचं एक चित्र उभं राहिलेलं आहे. परंतु लोकसंख्येचा जो समतोल आहे तो बदलतोय, घटतोय, हे आपल्याही लक्षात सगळ्यांच्या येते. बर, असे जे धर्मांतरित होत आहेत ते धर्म म्हणून आपण स्वीकारलेला धर्म जाणीवपूर्वक तिकडे टाकत नाहीत, दाखवत नाहीत. कारण धर्मांतरित होऊन मात्र मूळ धर्मात राहून ज्या सुविधा, सवलती, आरक्षण मिळतं ते यांना मिळवायचं आहे. म्हणून मध्यंतरी आपल्या लक्षात असेल की बोगस आदिवासी दाखल्यांचाही मुद्दा चर्चेत आला होता आणि म्हणून मागणी अशी आहे की जे धर्मांतर करतायत म्हणजे मूळ आपला हिंदू धर्म आणि त्या हिंदू धर्मातल्या मूळ ज्या उपजाती, पोटजाती सोडतायत त्यांना आरक्षणाचा लाभ नसावा, कारण त्यांच्यामुळे जे खरोखर वंचित, उपेक्षित आहेत त्यांना आरक्षण मिळत नाही, अशा प्रकारची चर्चा, मागणी सुरू आहे. तर मुद्दा असा आहे की विदेशातनं पैसा येतो, तो पैसा ज्या कारणासाठी आणला जातो म्हणजे भारतातली गरिबी दूर करायची आहे, भारतात शिक्षण पोचवायचंय, भारतातल्या महिलांना आत्मनिर्भर करायचंय, त्यांचं सक्षमीकरण करायचंय, तरुणांचं कौशल्य विकसित करायचंय, किंवा इथे आरोग्याचे मूलभूत प्रश्न आहेत त्या आरोग्याच्या प्रश्नांवर काम करायचंय. म्हणजे आपल्या लक्षात असेल की ज्यावेळी एड्सची देशभरात खूप म्हणजे जगभरात चर्चा होती त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात एड्स विषयातली जागृती होत होती आणि त्यामुळे मग असा विदेशातून पैसा या स्वयंसेवी संस्थांना, NGOजना येत होता. आता खरोखर हा सगळा पैसा एड्स निर्मूलनाकरता वापरला गेला का,
एड्स निर्मूलनाचे फलक, मेळावे, इव्हेंट करून दुसऱ्याच कामाकरता म्हणजे परत धर्मांतराकरता वापरला गेला. म्हणून मदर तेरेसांविषयी आक्षेप तो आहे. सेवेच्या आडून धर्मांतर. सेवा करायला कोणालाच बंदी नाहीये, सेवा केली पाहिजे. जे दीन दुबळे आहेत, गरीब आहेत, अशा सगळ्यांना मदत केली पाहिजे. आणि ती मानवतावाद या एका दृष्टिकोनात आले. पण ते करता 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 जे धर्मांतर होते ते फार चिंतेची बाब आहे. आणि धर्मांतरातनं दुईची, राष्ट्रांतराची बीज पेरली जातात. हा जगाचा इतिहास आहे, केवळ भारतातला आहे असं नाही. त्याच्यामुळे ह्या प्रकरणाची दखल गंभीरपणे सरकारने घेतलेली आहे. आणि म्हणून FCRA बिल नवीन येते, त्यात सर्व प्रकारच्या सुधारणा होतील. मग या सुधारणा तुम्हाला का डाचतायत हाच मूलभूत प्रश्न आहे. कारण तुमच्या स्वैराचारावर गदा होईल. तुमच्या प्रत्येक गोष्टीचं आता ऑडिट केलं जाईल आणि तुमचं FCRA लायसन रिन्यू करायचं की नाही, तुम्हाला FCRA करता तुम्ही एलिजिबल आहात की नाही, पात्र आहात की नाही, तुम्हाला विदेशातून निधी मिळेल की नाही हे ठरवलं जाईल. त्याच्यावर निर्बंध येतील. याचा अर्थ सरसकट बंदी घातली जाणार नाही, पण तुमचं कामकाज, तुमचा व्यवहार आणि तुमचा मूळ हेतू जो तुम्ही लिखित स्वरूपात NGO म्हणून दिलेला आहे तोच आहे ना हे तपासलं जाणार आहे. आणि म्हणून ठणठणाट चाललेला आहे. आणि म्हणून ट्रम्प सुद्धा अस्वस्थ आहे. अमेरिकेला अस्वस्थ व्हायचं कारण काय? कारण मुळात युरोप आणि युरोप नंतर महासत्ता झालेली अमेरिका, म्हणजे त्या ग्रेट ब्रिटनवरचा सूर्य मावळलाच ना. अमेरिकेला जग आपल्या ताब्यात ठेवायचंय, स्वतःला सुरक्षित राहायचंय, महासत्ता म्हणून मिरवायचंय, टिकून घ्यायचंय. आणि याकरता प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारची अशांतता, अराजकता, दुही पेरायची आहे. तिथले म्हणून जे काही मुद्दे आहेत त्याचा आधार घ्यायचा, त्याचं भांडवल करायचं आणि कोंबडी झुंजवावी तशी लोकांना आपसात झुंजवायचा उद्योग करतोय अमेरिकन गुप्तचर खात्याने, CIA हेच केलेलं आहे. आणि आता असं झालं तर आपल्या कारवायांवर पायबंद येईल ही भीती आहे. मंडळी, पूर्वांचल डोळ्यासमोर ठेवा. काय पूर्वांचलाची अवस्था केली होती. आणि ज्यावेळी पहिल्यांदा 99 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आलं, तिथून लुक ईस्ट ही धोरण केंद्र सरकारने स्वीकारलं. त्यापूर्वीच्या सरकारने पूर्वांचलाकडे दुर्लक्ष केलं होतं. आठवा शब्द काय? जिथं गवताचंही पातं उगवत नाही तो भूभाग गेला तर काय? कोणाचे शब्द होते? आठवा. आणि म्हणून त्यानंतर 2014 साली परत एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर पूर्वांचलाविषयीची एक वेगळ्या प्रकारची दृष्टी विकसित केली गेली, धोरणं राबवली गेली. आणि पूर्वांचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे हा संदेश जगभरात दिला गेलेला आहे. आणि त्यातून तिथे काम चाललंय. आता मणिपूरमध्ये खूप मोठं सगळं नाट्य चाललेलं आहे गेली काही वर्ष. केंद्र सरकार काय करतंय आपण प्रश्न विचारणार, तो विचारलाही पाहिजे. पण या सगळ्या अशा जेव्हा घटना घडतात त्यामागे कोण असतं आणि त्या मागे असण्याचं अर्थकारण कुठे असतं हे त्या FCRA दडलेलं आहे. आणि म्हणून मंडळी, आत्ताच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाची मूळ भूमिका जरी नीट परीक्षेतला गोंधळ, नीट पेपर फुटी आणि त्यावेळी सरकारला जाब विचारणं असलं तरी तिथे जोडल्या गेलेल्या NGOs, तिथल्या मंचावरची भाषा, त्याला पाठिंबा देणारे कोण आहेत हे बघा, यांचे चुफे समर्थक कोण आहेत बघा. त्यामुळेच अशा प्रकारच्या ज्या NGO ज्या विदेशी निधीच्या आधारे भारतात काम करतात त्यांच्यावर आता बंधन येणं गरजेचं आहे. आणि त्यांना म्हटलं पाहिजे, नुसतं हातात संविधानाची प्रत झळकवणं म्हणजे संविधानाचा आदर नाही, तर भारतातले कायदे जे संविधानाच्या आधारे स्थापित झाले ते तुम्हाला मान्य आहेत का? तुम्ही पळवाट शोधताय आणि धर्मांतर करताय, हा मार्ग नव्हे. नवं FCRA बिल ते सूचित करणारा, सांगणारा आहे. म्हणून NGOज अस्वस्थ आहेत, चवताळलेले आहेत आणि त्यांना जंतर मंतर हे निमित्त मिळालेलं आहे. बहुतेक सोनम वांगचुक यांच्याही ते लक्षात आता येत असावं. मुळात त्यांच्याविषयी सुद्धा अशीच चर्चा आहे, चीनचे पाठीराखे म्हणून विदेशी तत्वांना जे जे हवंय तेथे ते घडवण्याकरता NGO काम करतायत का? हा मूलभूत प्रश्न आहे की NGOना खरोखरच देशाचा विकास हवा आहे. मंडळी, आपल्या आजूबाजूला म्हणून मॅक कट्ट्यावरनं नेहमी सांगणं काय असतं, एकीकडे आपलं रोजचं जगणं आहे, जे त्याचा संघर्ष आहे घरातनं बाहेर पडल्यापासून घरात परत येईपर्यंत. पण दुसरीकडे दीर्घकाळ आपल्या समाज जीवनावर, देशावर, पुढच्या पिढ्यांवर परिणाम करणारे काही धोरणं, काही निर्णय होत असतात, काही घडामोडी होत असतात. म्हणून याच्याकडे जागरूकपणे बघितलं पाहिजे. याचा अर्थ नीट पेपरच्या फुटीचा निषेध करायचा नाही का? तर तो केला पाहिजे.
चुकलेले आहेत त्यांना चुकलं म्हणायचं नाही का, ते म्हटलंच पाहिजे आणि व्यवस्था सुधारण्याचा आग्रह धरला पाहिजे. प्रशासनातले नीट पेपर परीक्षेचे जे सर्व माफिया आहेत आणि त्या सगळ्यांना जबाबदार धरून कठोर शिक्षेचा मागणी केलीच पाहिजे. ती विधायकतेनी, संयमाने, विवेकाने आणि संविधानाच्या चौकटीत केली पाहिजे. त्याचबरोबर FCRAतल्या सुधारणांचं स्वागत केलं पाहिजे आणि FCRAला जे विरोध करतायत सुधारणांना त्यांना जाब विचारला पाहिजे. का म्हणजे भारतीय चर्च का नाही, भारतीय चर्चची संकल्पना आली होती ती का नाही, सतत आपल्या सगळ्या कामाच्या प्रेरणा विदेशी का, कारण हेतू मंडळी लक्षात घ्या, भारत सुजलाम सुफलाम विकसित ज्यांना नकोय ते वेगवेगळ्या प्रकारचे टूल किट वापरतात. त्याचा अनुभव आपण घेतलाय. ज्यांना असं वाटतं की हे 2014 नंतर सुरू झालंय, तर मंडळी तसं नाहीये. स्वातंत्र्य मिळवल्यापासूनच पाकिस्तानने जे काही केलं, खलिस्तान म्हणून जे काही केलं गेलं, पूर्वांचलात जी फुटीची बीजं रोवली गेली आणि एकूण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या माध्यमातून जे काही गेलं, म्हणजे इस्रोत काय घडवलं गेलं, माधवन सिनेमा आपण तो पाहिलात ना, नारायणमूर्ती, हे सगळं त्याचाच एक भाग आहे. तो डोळसपणे समजून घेण्याची गरज आहे. मंडळी, मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.